सायमन कमिशन गो बॅक असं जेव्हा आंदोलन झालं त्याला एक वेगळं स्वरूप आलं. व्हायलेन्स खूप झाला आणि त्यावेळेस मग धरपकड झाली, यांची पण धरपकड झाली. या प्रक्रियेमध्ये कामगार संघटना करण्याचा मला मूलभूत अधिकार पाहिजे या मागणीचा पुनरुच्चार त्याने केला. फाशी जरी दिली शहीद भगतसिंगला 1931 साली, त्याने बॉम्ब हल्ला केला, त्याचं ट्रायल झालं, हे लोकसभेत झालं तत्कालीन पार्लमेंटमध्ये. पण 1927 मध्ये ट्रेड युनियन जॉईंट म्हणजे तुम्ही याला म्हणतो ट्रेड युनियन ऍक्ट, हा ऍक्ट केव्हा निर्माण झाला? 27 मध्ये. याची प्रेरणा 20 साली निर्माण झाली. आयटक हे तर आहेच, त्याच्यामधल्या अनेक संघटना निर्माण झाल्या हे तर आहेच. पण शहीद भगतसिंग हा वयाच्या 20, 21, 22, 23 पासून तो हे बोलत होता. जमीन तयार केली, 31 त्याने जमीन तयार केली. त्याने जमीन तयार केली की मला कामगार संघटना बांधण्याचा अधिकार पाहिजे. आणि त्यातून ते अखिल भारतीय स्वरूप आलं. आणि मग ब्रिटिशांच्या बधीर कानांना आणि भारतीय जनतेच्या बधीर कानांना ऐकू जावं म्हणून त्याने बॉम्बस्फोट केला आणि त्याकरता हसत फाशी गेला. मी शहीद भगतसिंगाला कामगार चळवळीचा एक मोठा नेता मानतो यासाठी. आणि त्यातून तो 1927चा जो काय ब्रिटिशांनी केलेला कायदा जो आहे ना, तो कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे आपण 1 मे आंतरराष्ट्रीय दिवस जेव्हा करतो ना, तेव्हा आपण शहीद भगतसिंगला लाल सलाम केला पाहिजे. अगदी त्याला रेड सॅल्यूट केलं पाहिजे असं माझं मत आहे. अगदी.